हाय नमस्कार. बघू शकताय ऊन पडना ना काय पडना आमच्या इकडे शेंगा आणून पण भुरडायला लागल्या. काय आणून तर फायदा आहे का या शेंगाचा? हा हो का. एवढ्या शेंगा आहेत त्या आणि बाकीच्या वाळलेल्या आहेत त्या घरात ठेवल्या त्या, पण हे आहे त्या की वाळायला लागला भुरा. कशा माणसाने खावा बघू शकते. वाळाय घातल्या म्हणलं जरा ऊन नाही ना काय नाही म्हणलं जरा सुकल तरी म्हणलं हवा लागून पेतेल्या हवा म्हणून टाकले या. मग तर हो का माझं जर झाला आता व्यवस्थित तर हो का ऊन नाही काय नाही नुसतं आभाळ आले आणि आज तर एवढी धुई पडली होती प्रमाणाच्या बाहेर की त्याला मापच नाही. नसतावा व्हायला लागला हो. बाकी काय दावा शेतकऱ्यांचा अवघड आहे. शेतकऱ्यांचा अवघड आहे नसतावा व्हायला लागला. कसं आहे माहिती आहे का, शेतकऱ्याने आता कांदा कोणी उडीद पेरलाय कोणी मका लावली त्याच्यावर लागला रोग पडायला. काय त्या शेतकऱ्यांनी करायचं तरी? कसं आहे माहिती आहे का, आपण आपलंच बोलावं असं मला वाटतं. म्हणून मी बघा बानूला जेवण चारले. बानूची काही तब्येत व्यवस्थित नाही. गोळ्या औषधं आणून पण काय फरक नाही. मला वाटतं की तिला हे करावं म्हणजे ते हाडाचं काय असतंय ना ती तसलं काय असतंय ती तसलं करावं म्हणलं. ती हात बी चमकतोय वाटतं तिचा ना पाय पण चमकतोय आणि लय लय म्हणजे लईच रडती या. आणि तिला म्हणजे असे चमक्या देत असेल त्यामुळं ती जास्तच रडती या. तर ऊन नाही काय नाही कपडे तर दुनियाचे पडतात आणि पावसाळ्यात तर कपडा नुसता गरम असावा लागतो या, आहे की नाही. लई धुई पडली होती आज, लई धुई पडली होती. म्हणलं पाऊसच पडतोय का धुई पडते परत कळ इथलं दिसत नव्हतं माणूस एवढी धुई पडली. तर बघा रानाने उगवून आलं आता धान्य आणि ते काय झालं बघा उगवलं का नाही दिसतंय का बारीक बारीक. ह्याच्यात आहे मका. आता ह्या मकावर जर रोग पडला आळ्या लागतेल्या परत ती मका व्यवस्थित यायची नाही. किती नुकसानी आहे. बी महागा मोलाचं दुनियाचं आणि आपल्या पिरूला तर पिरू मरणाचं लागलं मापच नाही. पिरूला तर पिरू मरणाचं लागलंय मापच नाही. ह्याच्यावरला वेल काढायचा आहे मला, वेल काढायचा आहे. पण काय झालंय माहिती आहे का, वरी चढून माझ्या वजाने झाड हलतं या आणि हाय ते पण पडायचं म्हणून मी काय चढ नाही पिरूवर. असं झालं. ले बाई धुई पडली होती आज प्रमाणाच्या बाहेर धुई पडली होती काय सांगायचं. आणि शेंगा तर काय वाळ नाही त्या हो का वाळाय घातले त्या. काल होता आमच्या इथला देव पावसा पाण्याचा जळ 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 निघला होता. गेलतो बघायला आम्ही. पण लय माणसं होती, कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत म्हणून नाही बाय बनवला मी हेड आपला थोडासा बनवला. म्हणलं राहू दे आता, आपण त्यांच्या मर्जीशिवाय कोणत्या गोष्टी करायचं योग्य दिसत नाही. बरोबर आहे का नाही. ज्याला आवडतंय त्याला घ्यावा, बळच कुणाला पण नाही घ्यायचं असं माझं म्हणणं आहे. तर आपल्या पिरूला तर बघा पिरू कधीभर लागले तर बघा दिसते का नाही तर तुम्हाला माहीत नाही. लय पिरू लागले तर अशा पद्धतीने म्हणलं चला म्हणलं तुम्हाला दाखवा. पाणी तर रोज सुटायला लागले. आता पाण्याला नाही कमी आम्हाला. बघा पाणी भरून ठेवलंय. पण पाऊस आला की हे सगळं ओतून द्यावं लागतात बादल्या पातीलं आणि घरात न्यावं लागतंय पळून. आता मस्त नवीन बांगला आपला चांगला आहे पण जुन्या बांगल्यात गळतंय की दुनियाचं. त्यात काय नाही म्हणून नाही तेव्हा सगळं आहे. पोती ही आहे ती ज्वारी शेंगा या घरात तर काय सगळं बसतंय का नव्या बंगल्यात. देव आहे तर देवाला भिजून जमतंय आहे का नाही. तर तुमचा असा सपोर्ट राहू द्या एवढीच अपेक्षा करते मी. काय आहेत आपली पण इच्छा तेवढी मनातली इच्छा पूर्ण करायची. पण कसं आहे माहिती आहे का, लोकांचं देणं झालंय पण पाऊस पण असावा. पण लोकांचं देणं झालंय त्याला पैसा पाणी लोकांचा द्यायला पण कामधंदा पण नाही. ती कुठं जावं कामाला तरी रानात जात होतो तर लोक नावं ठेवते ती म्हणजे चौकून पंचायत आहे हो. माणसाने जगायचं कसं त्या माणसाला कळलं नाही. लय अवघड परिस्थिती आहे.
जेवढं म्हणजे कसं असतं माहिती आहे का, मला जे वाटतं ते मी बोलते आणि याच्यात खोटं आपण काय बोलत नाही. हो का, माझं कुणी वाटं गेलं की मी त्याला सोडत नाही, पण नियमाने बोलावा असं मला वाटतं. आता त्या दिवशी तर बघितली भांडणं, कसं आहे माहिती आहे का, चालून भांडणं आली ना मी सोडत नाही, आणि आपलं चुकलं ना आपण गप बसतो. रामभाऊ आहे, चांगला माणूस आहे. कसं आहे माहिती आहे का, आपण त्यांना माहीत नाही मी हेडव करते, म्हणजे काही जणाला माहीत नाही. आणि कसं आहे, मला लाज वाटते, त्यामुळं मी काही जास्त म्हणजे कुणाला सांगत बी नाही ना, असं आपण बाहेर बनवत पण नाही. जे असेल ते आपल्या घरातलं रुटीन दाखवायचं. लोकाचा कुठच्या निंद्या कशाला काढायचा आहे, आपल्याला सरण आपलं आहे की नाही. मग लोकांना काय तवा तेवढंच उठरे चिंता तीच धंदा. त्यामुळं आपण आपलंच बघायचं, लोकांचं नाही बघायचं. आणि मग आपण आपल्या मनात ठरवतो की आपण आपल्या घरातच ब्लॉग बनवायचं, बाहेर नाही बनवायचं. कोणाला आवडतं नाही आवडतं ते, आणि जबरदस्ती घ्यायला तर मला बिलकुलच आवडत नाही. जे असेल ते असेल, 1 रुपये 2 रुपये मिळू, पण आपलंच बनवायचं, दुसऱ्याचं नाही बनवायचं. पण जास्त तर ओव्हर टाईम केलं, म्हणजे जास्त तर आगाऊपणा केला तर मी बनवते. ते तर मला कळलंच असेल. आणि त्यात अशा पण कमेंट आल्या की ताई तुमचं काही चुकत नाही, असं तसं. हो काय, चुक्या करणारी भरपूर असतात, आपलं पण काही चुकतं, समोरच्याचं पण चुकतं, पण आपण आपलंच खरं नाही करायचं, बरोबर आहे का नाही. त्यामुळं का नाही, मला असं वाटतं आपण जेवढं म्हणतात पाय पसरून हातरून, काय म्हणतात हातरून बघून पाय पसरायचं, हे माझं ध्येय आहे. आपण लोकांच्या ह्याच्यात कुचन त्या कधीच करत नाही, आणि लोकांचं मला पडलेलं पण नसतंय. आणि लोक कितीही बोलते ते मागं, त्यामुळं मी काही लक्ष देत नाही. सत शिकलं कसं आहे माहिती का, आता तुम्ही ते जेवणच विचार केला, घाण कमेंट करणारे किती आहे ती. पण आपण असं समजून जायचं, ते जेव्हा घाण कमेंट करतात का नाही, असं समजून जायचं की आपली प्रगती व्हायला लागली, मग त्यांच्या पोटात जळायला लागलं. त्यामुळं का नाही, कुत्री भुकणारी भरपूर असतात, त्यामुळे मी लक्ष देत नाही. आपण आपलंच बघायचं. मग आपण जास्त लक्ष देत नाही, आणि जर जास्त लक्ष दिलं मग त्यांच्यात ना आपल्यात काय फरक राहिला. असावी लागते ती निंदा करणारी बी, असं म्हणतात ना, शेजाराचं निंदा करणाऱ्याचं घर शेजारी असावा, असं मन आहे माझं. असं आहे की करा बाबा, किती निंदा करायची ती करा, आम्हाला फरकच नाही पडत. आम्ही 2 घास चांगलं खातोय ना, अजून 2 घास चांगलं खाऊ, बरोबर आहे का नाही. पण तुम्ही निंदा करता, तुमच्या घरात अन्न नसतं काय नसतं, पण नुसतंच लोकांचं धुणं धुवायचं, असा एक सवाल आहे. तर चला जाऊ द्या, मला हेच दाखवायचं होतं की काय ऊन नाही काय नाही, किती दिवस झालं, 4-5 दिवस झालं ऊनच नाही आमच्या इकडं. आणि गरम तर एवढं होतं आहे प्रमाणाच्या बाहेर की त्याला मापच नाही. रात्री लय पाऊस झाला आमच्या इकडं, आणि सकाळी एवढी धुई पडली की लोकांचं लुसकाने व्हायला लागले. शेतकऱ्याचं लुसकाने झाले की आपलं गरिबाचं किती अवघड आहे. शेतकरी पिकवतो तेव्हा आपण 4 पैसे आपण कमवतो, बरोबर आहे का नाही. आता शेतकऱ्यांनी तर लावलं आणि आपण खुरपाय जातो, मग 4 पैसे कमवतोच की आपण दुसरीच्या जीवावर थोडी खातो, नाही का नाही खात. मग त्यामुळं शेतकऱ्यांचं किती काळजावर दगड ठेवून ते हे करत असतात, विचार करत असतात, मग काही इलाज नाही. तर चला, हे आवडला असला तर नक्कीच लाईक, आणि याच्यातनं तुम्हाला काय समजलं असेल ते मला नक्की सांगायला विसरू नका. तुम्हाला वाटत असेल मला काय वाचा येत नाही, पण मी घेते वाचून कोणाकडून पण. नक्कीच तुमचं मत मांडायला विसरू नका, आणि त्यासाठी तुम्हाला एक लाईक करायचं आहे. तर बाय.